तिसरं म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतरचं तिसरं अधिवेशन आहे. विरोधी पक्ष नेत्याचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. तुमचे सहकारी जे सगळे त्यांचं असं म्हणणं आहे की भास्कर जाधवांचं नाव आम्ही दिलेलं आहे आणि सरकार म्हणतंय की विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील. ही गोष्ट खरी आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या वतीनं आणि तिन्ही पक्षांच्या संमतीनं विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा याकरता माझं नाव देण्यात आलेलं आहे, माझ्या पक्षातर्फे पण आणि आमच्या सहकारी पक्षांनी देखील त्याला सहमती दर्शवलेली आहे. आणि केवळ सहमती दर्शवली अशातला भाग नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो, अध्यक्षांना सुद्धा 4-4 वेळा भेटलो, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. चहापाण्याचा कार्यक्रम झाला, त्या चहापाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी अडचण कुठे आहे, काय अडचण होती? असं आहे की अडचण जी काही सातत्यानं सांगितली जात होती की एकूण सदस्य संख्येच्या 10% ज्या पक्षाची सदस्य संख्या असेल त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं, असं जे सांगितलं जात होतं ते खरं नाही. हे आम्ही नियमानं, कायद्यानं सिद्ध करून दाखवलं. त्याचबरोबर विधिमंडळाकडून म्हणजे विधिमंडळ सचिवांकडून म्हणजेच विधानसभा अध्यक्षांकडूनच एक प्रकारे त्या पत्राचं उत्तर देखील आम्ही घेतलेलं आहे की 10% सदस्य संख्येची कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही मागणी नाही, तरतूद नाही, अट नाही. आणि घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता हा ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असेल त्या पक्षाचा निवडावा ही घटनेमध्ये तरतूद आहे. त्यामुळं आपण जी अडचण सांगता अशी कुठलीही कायदेशीर अडचण, कुठलीही तांत्रिक अडचण शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळं हा निर्णय सरकार आणि अध्यक्षांच्याकडे जरी बोट दाखवलं गेलं तरी शेवटी अशा विषयांमध्ये सरकारनं पुढाकार घ्यावा लागतो आणि अध्यक्षांनी सुद्धा तो